सरकारचं लक्ष वेधून घ्यावं। मनसेचे नेते बरेचसे तिथे पोचलेले आहेत। त्याच्यामध्ये मला आत्ता सांगण्यात आलं की श्री बाळा नांदगावकर आहेत, संदीप देशपांडे आहेत, अभ्यंकर आहेत आणि आमचे स्थानिक नेते आहेत। मला आग्रह होता आपण या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे म्हणून मी जातो। अशीच परिस्थिती आहे ज्या ठिकाणी ड्रग्स असतील किंवा गँगवॉर असतील त्या ठिकाणी राजकीय नेते असतील त्यांच्या जवळच्या लोकांची नावं देखील पुढे येतात। एक बघा की सोलापूरला पोलिसांवर दबाव कोणी आणला हे उघड झालंय। अशा प्रकारचे दबाव प्रत्येक शहरात आणि जिल्ह्यामध्ये राज्यकर्त्यांकडून आहेत। मग ते भारतीय जनता पक्ष असेल, मग ती शिंदे सेना किंवा मिंदे सेना असेल आणि भाजप तर आहेच। या सगळ्यांनी नेपाळच्या लोकांच्या उद्रेकाकडे गांभीर्यानं पाहायला पाहिजे। मी वारंवार इशारा देतो आहे, लोकांच्या संतापाचा स्फोट झाला की काय होतं हे नेपाळमध्ये आम्ही पाहिलंय। राज्यकर्त्यांना रस्त्यावरती आणून मारलंय, अधिकाऱ्यांना रस्त्यावरती आणून मारलंय। हे या राज्यात आणि देशात होऊ नये। सहनशीलतेचा एक बिंदू असतो, एक अंत असतो। नाशिकमध्ये त्या अंतानं टोक गाठलेलं आहे, पुण्यामध्ये अशा प्रकारच्या अंतानं टोक गाठलेलं आहे। नाशिक नंतर आम्ही अशा प्रकारचा एक विराट मोर्चा पुण्यामध्ये सुद्धा काढणार आहोत जनतेच्या प्रश्नावर। लोक कंटाळलेले आहेत, लोकांनी ह्यांना मतदान केलेलं नाही, पण व्होट चोरीच्या माध्यमातून हे लोक सत्तेवर आले आहेत आणि बेबंद आणि बेफाम झालेले आहेत। त्यांना त्यांची जागा दाखवावी लागेल आणि नाशिक नंतर इतर शहरामध्ये सुद्धा अशा प्रकारचे विराट मोर्चे, जन आक्रोश मोर्चे काढले जातील।